आम्हाला बेबी शूट करायचं होतं, तर आम्ही इंस्टाग्रामवर शोधत होतो. नवरात्री चालली होती, तर त्यात मी हे ताईंचं रील बघितलं जे देवीच्या सीनमधलं. तर मला ते बघून हाच प्रश्न पडला की एवढ्या छोट्या बाळाला साडी कशी नेसवणार ते. पण आणि हे पण की गंध की कलर लावतं की काय. पण इथे आल्यावर समजलं की त्यांनी आपण जो देवासाठी गंध वापरतो तो वापरलेला आहे आणि बाळ पण कम्फर्टेबल होतं. इंस्टाग्राममध्ये देवीची रील बघितली आम्ही. देवीची रील बघितल्यावरती थोडं डीप सर्च केलं. नाशिकमध्ये 1-2 ठिकाणी भेटली, तर आम्हाला तुमचं काम जरा चांगलं वाटलं. तर त्यामुळे आम्ही जास्त इन्क्वायरी केली, डिटेलमध्ये चौकशी केली. त्याच्यानंतर तुमचं आउटफिट्स आणि बाळाला हँडल करण्याची जी प्रोसेस आहे ते मला कम्फर्टेबल वाटलं. बेबीला ज्या पद्धतीने तुम्ही हँडल केलं आहे ते कव्हर केलं आहे घरच्यासारखं आहे, असं कुठे